अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतुमे भन्ते द्वितीयम्पि अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतुमे भन्ते तृतीयम्पि अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतुमे भन्ते यमं वदामि तं वदीथ भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणगमन संपूर्ण अहं भन्ते पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादयामि दाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सावाद वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि पुरामेरयमज्जपमाजपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि तिसरणेन सति पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरगितं कृत्वा अपमादेन शीलसम्पादेत अहं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आवन्दामि सपदा संपूर्ण विश्वाला शांतीचा सुखाचा सुखाचाराचा महान असा मार्ग दाखवणारी महान कारुणिक तथागत सम्यक समृद्ध
त्या सम्यक संबोधाने उपदेश केलेला सद्धर्म, या सद्धर्माचा संपूर्ण विश्वामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, या तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, ओळख करून देणारे आमचे सर्वांचे उद्धारक, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वर्षावास पर्वामध्ये धम्मदीपनीच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व उपासक उपासिका, बालकांनी बालिकांनी, मानवी जीवनामध्ये मानवाला सुख समाधान आणि शांती मिळवण्यासाठी जो तथागत भगवान बुद्धाने 2600 वर्षाच्या पूर्वी तत्कालीन लोकांना जो धम्म उपदेश केलेला आहे आणि त्या उपदेशाला आज आपण वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना कशा पद्धतीनं त्याला समजून घ्यायचं आणि आपल्या आचरणामध्ये आणायचं, त्याचं पालन कशा पद्धतीनं करायचं, याच्यासाठी या ग्रंथ वाचनाचा आणि धम्मदेवतेचा आपण आपल्या जीवनामध्ये लाभ करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे संपूर्ण. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान असा एक ग्रंथाचा भाग लिहिला गेलेला आहे. या पर्वामध्ये जे काही आपण भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामधला 4थ्या खंडाला आपण सुरुवात केलेली आहे आणि ही सुरुवात मानवी जीवनामध्ये चेतना निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते आणि म्हणून या ग्रंथ वाचनाची आपल्याला सर्वांना गरज आहे आणि ती आपण केली पाहिजे.